ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी ज्योती। आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री। घेऊयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा। जिल्ह्याची खबरबातमध्ये पारनेर तालुक्यात 2 वेगवेगळ्या ठिकाणी टाकलेल्या छाप्यांमधून विनापरवाना चोरून दारू विक्री करत असताना 45,758 रुपयांचा दारू साठा जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी 2 जणांविरुद्ध पारनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर पुढील तपास पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल GR पंथरकर व उजगरे करत आहेत। शेवगाव येथे एका 10वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने वडिलांजवळ अँड्रॉइड मोबाईल घेऊन देण्याचा हट्ट धरला, मात्र त्यांनी मोबाईल घेऊन न दिल्याने त्या मुलाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। ही धक्कादायक घटना शेवगाव तालुक्यात घडली आहे। ओम दत्तात्रय वाहक असे मृताचे नाव असून त्याचे मामा सुनील म्हस्के यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद देखील केली आहे। जामखेड आगाराकडून प्रवाशांच्या सोयी सुविधांकडे दुर्लक्ष केलं जात असून जामखेड येथील सुप्रसिद्ध उद्योजक HU गुगळे यांनी प्रवाशांच्या सोयीसाठी आगाराजवळ उभारलेल्या प्रवासी शेडचा वापर नशाबाज, मटका प्रेमी व निरुद्योगी लोकांसाठी होत असून शेड पुढे खासगी वाहनांसाठी वाहनतळ झाले आहे। या सुंदर वास्तूचा वापर फक्त उद्घाटनाअभावी रखडला असल्याने आगाराजवळून ग्रामीण भागात जाणाऱ्या प्रवाशांना सध्याच्या भयंकर उन्हात ताटकळत उभं राहावं लागतंय। आता उन्हाळ्यात तरी त्याचा वापर व्हावा अशी प्रवाशांची मागणी आहे। जामखेड तालुका हा 4 जिल्ह्यांच्या हद्दीवर असलेला तालुका आहे। या ठिकाणावरून मोठ्या प्रमाणात प्रवाशांची ये-जा असते। लांब पल्ल्याच्या गाड्या जशा बसस्थानकावरून सुटतात तशाच त्या आगाराजवळही उभ्या राहतात। मात्र या ठिकाणी HU गुगळे यांच्या वतीने उभारण्यात आलेल्या प्रवासी शेडचे उद्घाटन न केल्याने त्याचा वापर होत नसल्याने या प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे। एकीकडे राज्यात आणि जिल्ह्यात कोरोना या रोगाचं मोठं संकट उभं आहे। काही ठिकाणी काही भाग बंद करण्यात येत आहेत, तर काही ठिकाणी लॉकडाऊन केलं गेलंय। शाळाही बंद आहे। मात्र नगर जिल्ह्यातील एक शहर एका वेगळ्या कारणामुळे बंद ठेवण्यात येणार आहे। ते कारण म्हणजे तेथील बेलापूर येथील एका व्यापारी यांचे 3 दिवस झाले यांचं अपहरण झालंय, पण अजूनही या व्यापाराचा तपास न लागल्याने भाजपच्या वतीने अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली काळे यांना निवेदन देण्यात आलंय। लवकरात लवकर तपास न लागल्याने श्रीरामपूर शहर बंद करण्याचा इशाराही या निवेदनात देण्यात आलाय। श्रीरामपूर तालुक्यातील वार्ड नंबर 2 सुभेदार वस्ती परिसरातून सायंकाळच्या सुमारास एका 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला अज्ञात आरोपीने फूस लावून पळून नेलं। या घटनेनं पालक वर्गात खळबळ उडाली आहे। या प्रकरणी श्रीरामपूर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे। आदल्या दिवशीच बेलापूर येथून हिरण नावाच्या व्यापाऱ्याचं अपहरण झालं। त्यांचा तपास सुरू असताना पुन्हा अल्पवयीन मुलीला पळून नेण्याचा धक्कादायक प्रकार घडला। या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावरून अज्ञात आरोपी विरुद्ध भारतीय दंडविधान कलम 363 प्रमाणे गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय। जिल्ह्याची खबरबातमध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। नगर दौंड महामार्गावर आज सकाळी बेलवंडी फाट्यानजीक निलगिरी ढाब्याजवळ केमिकल वाहतूक करणारा ट्रक भर रस्त्यात पलटी झाला। अपघात झाल्याने ट्रकमधील सर्व केमिकल नगर दौंड या मुख्य रस्त्यावर सांडलं होतं। त्यामुळे या रस्त्याने जाणारे जवळपास 30 पेक्षा जास्त दुचाकीस्वार त्या ठिकाणी घसरून पडले। या जास्त कोणी जखमी झालं नसलं तरी या रस्त्यावरील केमिकलमुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात अपघात होण्याची शक्यता असल्याने याबाबतची माहिती बेलवंडी पोलिसांना देण्यात आली आहे। दरम्यान बेलवंडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत। शेतकऱ्यांनी विक्रीसाठी फळे भाजीपाला बाजारात आणल्यानंतर मोकाट जनावरांचा फार मोठा त्रास सहन करावा लागतो। जनावरे बाजारपेठेत फिरताना अनेकांना जोराचा धडक दिल्याच्या घटना घडल्या आहेत। या मोकाट जनावरांचे प्रमाण अधिक होत चालले आहे। त्यातच आता तेथील रहिवासी छगन पानसरे यांना मोकाट जनावरांनी जोराची धडक दिली, त्यात ते जब्बर जखमी झालेत। या जनावरांच्या तातडीने बंदोबस्त करावा यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने नगर परिषदेला निवेदन देण्यात आलंय। तसेच या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी नागरिक करत आहेत। सोशल मीडिया माध्यमातून प्रगती जलद गतीने होते, हे जरी खरं असलं तरी त्याला दुसरी बाजूही आहे। आजवर राज्यातील, देशातील अथवा आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रतिष्ठानची सोशल माध्यम
हॅक करून त्याद्वारे आपल्या पद्धतीचे संदेश देण्याचा प्रकार, अशा आर्थिक फसवणुकीचे प्रकार घडले आहेत। त्यातच आता 2 दिवसांपूर्वी राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कनिष्ठ कन्या डॉक्टर जयश्री थोरात यांचे सोशल माध्यमावरील फेसबुकचे अकाउंट अज्ञातांनी क्लोन केलं। त्या माध्यमातून त्याने थोरात यांच्या फ्रेंड लिस्टमधील काहींना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून त्यांच्याजवळ पैशांची मागणी देखील केली आहे। सोशल माध्यमांचा वापर करून लुबाडणाऱ्या एखाद्या टोळीकडून कोणाची फसवणूक होऊ नये यासाठी जयश्री थोरात यांच्या कार्यालयामधून शहर पोलीस ठाण्यात सविस्तर माहिती देण्यात आली असून सदरचे बनावट खाते बंद करण्याची विनंती देखील करण्यात आली आहे। कोरोनाची दुसरी लाट येते की काय अशा भीतीने श्रीगोंदा तालुक्यात होऊ घातलेल्या लग्न समारंभ व इतर समारंभावर जिल्हाधिकारी यांनी निर्बंध घातले असून या समारंभासाठी 50 व्यक्तींपेक्षा जास्त जणांना प्रवेशास निर्बंध केले आहेत। अलीकडे जिल्हाधिकारी यांनी स्वतः अशा अनेक लग्नाच्या ठिकाणी जाऊन कारवाई केली आहे, मात्र याचा फटका मंडप सजावट व्यावसायिक व इतरांना बसला आहे। या सर्वांचा इतर कोणताही व्यवसाय नसल्याने पुन्हा त्यांच्या आर्थिक नाड्या आवळल्या गेल्या आहेत। आधीही मंडप सजावट संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर उपोषण आंदोलन केलं होतं। कार्यालयाकडून त्यांना कोणत्याही प्रकारची दाद मिळाली नसल्याने मंडप सजावट व्यावसायिकांनी नाराजी व्यक्त केली आहे। संगमनेर शहरापासून अवघ्या 10 ते 15 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या पुणे-नाशिक महामार्गाच्या नजीक असलेल्या सावरगाव तळ येथील 100हून अधिक क्षेत्रामधील डोंगराला काल सकाळी 7:30च्या दरम्यान भीषण आग लागून वणवा पेटला। यामुळे परिसरात एकच गोंधळ उडालाय। ही आग का आणि कोणी लावली हे मात्र समजू शकलं नाही। कोणीतरी अज्ञात विकृतीने ही आग लावल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे। डोंगराला लागलेली भीषण आग विझवण्यासाठी लोकांनी शर्थीचे प्रयत्न केले। तसेच गंगा माता तरुण मित्र मंडळांनी सर्व तरुण मंडळाच्या वतीने सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील विभागातील सर्व अधिकारी या सर्वांच्या वतीने 5 ते 6 तासांच्या अथक प्रयत्नानंतर अखेर ही आग आटोक्यात आणली आहे। या बातम्यांसह जिल्ह्याची खबरबातमध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची। मात्र ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।